गणपती आगमनाची वेळ झालेली आहे, त्यामुळे सगळेजण खूप आनंदात असतील आणि खूप मोठ्या उत्साहाने हा सण आपण सगळेजण साजरा करतो. जसं बघताय तुम्ही, माझ्याकडे ही तयारी चालू असेल आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांकडे तयारी चालू असेल. अगदी आनंद, उत्साह मनामध्ये खूप जास्त असेल, कारण गणपती हा सणच असा आहे की आपल्या सगळ्यांना तो खूप आवडतो. महाराष्ट्रामध्ये तर खूपच जास्त मोठ्या पद्धतीने आपण गणपती हा सण साजरा करतो. त्याचबरोबर आपल्या लाडक्या गणपतीला सगळ्यांना घरी आणायची आतुरता फार झाली असेल. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की हरतालिकेचं व्रत सुद्धा काही स्त्रियांना करायचं असेल तर मी हरतालिकेचा उदय तिथीनुसार 26 तारखेला आपल्याला उपवास करायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास हा तुम्ही सोडू शकता. पण कुठल्या मुहूर्तावर पूजा करायची हा मुहूर्त मी तुम्हाला देत आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सांगेन की गणपती जेव्हा येणार आहे तेव्हा सगळ्यात चांगला मुहूर्त घरामध्ये जे गणपती बसवतात त्यासाठी कुठला आहे तेही मी तुम्हाला सांगत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या कुवारिका मुली आहेत आणि त्यांना चांगला नवरा मिळावा त्यांनीही आणि स्त्रियांनीही मी तुम्हाला खाली मंत्र देत आहे. हा मंत्र 108 वेळा जर केला तर नक्कीच आयुष्यामध्ये छान गोष्टी होतील. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, खूप उत्साह, खूप श्रद्धा, खूप भावना आणि खूप अशा एक पॉझिटिव्हिटी ठेवून जर आपण हा सण म्हणजे प्रत्येक सण आपण तसेच साजरे करायला हवेत. पण जेव्हा आपले बाप्पा घरी येतात तेव्हा त्यांची खूप सेवा करा, खूप मनापासून त्यांना थँकफुल राहा. मी नेहमी सांगत असते, जेव्हा आपण थँकफुल राहतो तेव्हा सगळ्या गोष्टी छान, जे काही आहे आपल्याकडे छोटं मोठं, आपण खूप सुखी आहोत आणि तू असंच आमच्या सोबत असणार आहेस आणि जे काही देशील त्याला मी स्वीकारणार आहे. हिम्मत दे, ताकद दे आणि खूप सारा उत्साह दे. त्याचबरोबर एक आशीर्वाद दे, जेणेकरून आयुष्यामध्ये मी कुठलंही संकट आलं तरी मी नक्कीच त्या गोष्टीला सामोरं जाईन आणि तू माझ्या नेहमी पाठीशी असतील. हा एक विश्वास जर आपल्या आयुष्यामध्ये असला तर आपण सगळेजण खूप पॉझिटिव्ह रीतीने आयुष्य जगू शकतो. सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नक्की स्वतःजवळ ठेवा आणि लक्षात ठेवा की स्वतःची काळजी घ्या. 2025 जसं मी नेहमी सांगत असते की 9 हा अंक आहे. कुठे बाहेर जाताना, फॅमिलीला घेऊन जाताना गर्दी पाहून सगळ्या गोष्टी करा. स्वतःची काळजी मात्र नक्की घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला येणाऱ्या गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.